हिंदू संख्येनं यांच्या कैक पटीनं जास्त असला तरी कमजोर का पडतोय याचं विश्लेषण व्हायला हवं। यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांची भाषा कळते, तर ती भाषा बोलणारा हिंदू आता रस्त्यावर उतरला पाहिजे। नुसता कपाळावर टिळा लावला म्हणजे तो धर्माभिमानी हिंदू झाला असं नाही होत। तो टिळा पुसायला उठणारा प्रत्येक हात हा धडा वेगळा करण्याची धमक ज्या दिवशी आपल्या अंगात येईल तेव्हा आपण खरे हिंदू, नाहीतर नाव हिंदू आणि वर्तन गांडू। कालपासून माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट्स पडतायत की धीरज परदेशी बद्दल बोला। मित्रो, काय बोलणार काय त्या पोराबद्दल? आणि आपण नुसते मुकादम म्हणजे मुकादम आहोत हो। शब्दांचे बुडबुडे हवेत काढून इथं एसी स्टुडिओत बसून बकबक करायची आणि आपण मोठे हिंदुत्ववादी आहोत हे आक्रमक शब्दांच्या मदतीनं तुमच्या माथी मारायचं। या पलीकडे काय करू शकतो सांगा ना मला, या पलीकडे काय करू शकतो आपण? अहो, हा माझ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं तुम्ही मी जेव्हा बोलतो ना, तेव्हा मला प्रश्न पडतो की खरंच हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात शिवजन्मापूर्वीपासून जी भिकारचोट हिरवी बाणगुळं या इथल्या लाल मातीला घट्ट धरून बसलेली आहेत आणि या देशाच्या, या राज्याच्या समृद्धतेतलं जे रक्त आहे ते शोषत आहेत, त्या बाणगुळांच्या बुडात आजही तो रहमानी किडा वळवळतोय, जो कधी काळी आदिलशाही आणि निजामशाहीच्या जोरावर वळवळायचा। अहिल्यानगरचं नामकरण केलं म्हणजे इथल्या हिरव्या मानसिकतेचं राष्ट्रीय विचारात परिवर्तन झालं असं होत नाही। हा भ्रम डोक्यातून काढून टाका। ही मानसिकता कुत्र्याच्या शेपटीसारखीच आहे आणि ती तशीच राहणार आहे। नावं बदलून काही होत नाही। यांना भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांचं आजही वावडच आहे। हे उठसूट नाराय तकबीरचा घोषा लावत बाहेर पडतात। यांना आवरणारं कुणी तिथं नाहीये। आता विषय त्या बिचाऱ्या धीरज परदेशीचा। मूळचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता, इथल्या हिंदुत्ववादी आमदाराच्या कार्यकर्त्यांसोबत फिरणारा, धर्माचं काम करायला सतत पुढे धावणारा हा धीरज, ज्याच्या माथ्यावर नेहमी भगवा टिळा असायचा, तोच टिळा त्याच्या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार ठरलाय बरं का। मुसलमान, मग ते पाकिस्तानातले, बांगलादेशातले किंवा अगदी अहमदनगरमधले, फारसे वेगळे नसतात। त्यांची मानसिकता ही एकाच विखारी विचारानं भारलेली। त्यांच्या डोळ्यात हिंदू आणि हिंदुस्थान हे नेहमीच खुपत असतात। त्यात कपाळावर भगवा टिळा लावणारा, हिंदुत्वाचं काम करणारा कोणी यांना दिसला तर डोक्यात तिडीक जाते यांच्या। नगरच्या दर्गा दायरा भागातही नेमकं हेच झालं परवा। महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या जथ्यातला एक कामगार हा आपला हिंदू पोरगा धीरज परदेशी मुकुंदनगर भागातल्या मुस्लिम बहुल परिसरात असणाऱ्या कब्रस्तानाबाहेरच्या रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत गेला होता। एकतर हा हिंदुत्ववादी, त्यात आमदाराचा कार्यकर्ता, त्यामुळे त्याच्यावर या लसणीच्यांचा राग होताच होता। पण हा राग काढण्याची संधी मिळत नव्हती त्यांना। ती संधी परवा निर्माण केली गेली। या स्ट्रीट लाईट दुरुस्तीचं काम ज्या कंत्राटदाराला मिळालं होतं तोही मुसलमानच। त्यानेच मुद्दाम धीरजला या कामासाठी निवडलं का आणि म्हणूनच त्याला सोबत घेतलंय का असे प्रश्न निर्माण तर होत आहेत। पण उत्तर कोण देणार या प्रश्नांची? महानगरपालिकेचा वायरमन असलेला युनुस शेखनं धीरजला, काव्य तावरे, अक्षय मुळे या कंत्राटी कामगारांना अर्जंट दुरुस्तीसाठी दर्गा दायरा भागातल्या कब्रस्तानात बोलावून गेलं। तिथल्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीचं काम होतं असं सांगितलं गेलं। पण जसे हे लोक त्या ठिकाणी पोचले आणि त्यातला तो तावरे आणि अक्षय मुळे त्या पोलवर चढून काम करत असताना त्यांना मदत करणाऱ्या धीरज जवळ काही मुस्लिम तरुण आले। तो खाली उभा होता आणि त्यांनी कपाळावर भगवा टिळा लावून आमच्या कब्रस्तानमध्ये कसा काय आलास असा प्रश्न विचारला आणि धक्काबुक्की करत करत हातापायी करू लागले। बघता बघता त्या मुस्लिम तरुणांच्या हातातल्या लोखंडी रॉडचे प्रहार धीरजच्या थेट चेहऱ्यावर समोरून केले गेले। त्यामुळे पहिल्याच फटक्यात धीरजच्या नाकाचं हाड तुटून लोंबकळू लागलं होतं। रक्तबंबाळ धीरजला पाहून अक्षय आणि काव्या खाली उतरले, तोवर धीरजला मारहाण करणारे लसूण चिवडे मोटारसायकलवरून पळून गेले होते। आधी त्या ठिकाणी हजर असलेला युनुस शेख तोही गायब झाला होता। पण धीरजच्या सहकाऱ्यांनी ज्यांना मारहाण करताना पाहिले त्यापैकी मेहराज असलम सय्यद, सिराज असलम सय्यद, मुस्तकीम असलम सय्यद या तिघा सख्या भावांना या प्रकरणाच्या पोलीस तक्रारीनंतर शोधून काढलं गेलं। ते चक्क हैदराबादमध्ये सापडले। तर कंत्राटदार युनुस शेख यालाही अटक झालेली। या धीरज परदेशीला ठार मारायचंच असा चंग बांधून आलेल्या आणि मुद्दाम दर्गा दायरा भागातल्या त्या कब्रस्तानात याला नेण्याचा प्लान बनवणाऱ्या मेन कल्प्रिटचं नाव पोलीस उघड करत नाहीयेत।
त्याला अद्याप अटक व्हायची आहे. तो पकडला जात नाही तोवर यामागचं षडयंत्र नेमकं काय आहे हे उघडकीस येणार नाहीये. पण हे होईलच असंही काही नाहीये, कारण स्थानिक पोलीस हा या प्रकरणातला सगळ्यात मोठा कच्चा दुवा आहे मित्रांनो. ते सातत्यानं हे जे काही चाललंय ते जुन्या भांडणातून झालंय. त्याला हिंदू मुसलमान असा रंग देऊ नका असा प्रचार करतायत. तर यावर आमदार संग्राम जगताप जे आहेत त्यांनी व्यक्त केलेली शंका अगदी रास्त वाटते. लोक परवापासून घटना काढल्यापासून जुने भांडणं होते. आता आम्ही गेलो ना, आमच्याबरोबर 4 लोक गाडीत उतरले, लगेच ते पोलीस बाजूला घ्यायचे. जुने भांडणं होते. फक्त पिक्चर तयार करायचं आणि लोक दिशा म्हणजे त्या आपल्या बरोबरच्या 4 लोकांनी आपल्या नंतर सांगायचं ते बोल नका जुने भांडणं. जुन्या भांडणात काय रॉड द्यायचं, यांनी दिला काय पोलिसांनी रॉड? जुने भांडणं होते, ही कुठली पद्धत आहे? कुठली पद्धत आहे ही? जुने भांडणं होते. अरे कशाचे भांडणं असो, तुमचं काम आहे त्याला ताब्यात घ्यायचं. आणि आजही तुम्हाला सांगतो, ही खळखळणारी चिल्लर तुम्ही अटक करून आणली ना, आम्हाला अजिबात ती मान्य नाही. मुख्य आरोपी अटक झाले पाहिजेत, प्लॅनिंग करणारे लोक अटक झाले पाहिजेत आणि त्यांना ज्यांनी घटना घडल्यानंतर मदत केली ते सुद्धा अटक झाले पाहिजे. ते काही इतके जागीरदार नाही आहेत की इथून संभाजीनगरवरून हैदराबादला जा. अरे यांच्या घरात खाने को जाना नाही, अम्मा चली पिसने को अशी परिस्थिती. मोकळे भांडे वाजते त्यांच्या घरामध्ये आणि हैदराबाद पर्यंत पोहोचते. खरंय, घर में दाना नहीं खाने को और अम्मा चली पिसाने को, बात में दम है. ज्यांची अवकात नाही की ते एसटीनं तालुक्याच्या गावी जातील, त्यांनी या धीरजला मारून पळ काढताना नगर ते संभाजीनगर आणि तिथून हैदराबाद कसं काय गाठलं? हा $1,000,000 क्वेश्चन आहे. मला वाटतं संग्राम जगताप असतील, अक्षय कर्डिले असतील, गोपीचंद पडळकर असतील आणि त्यांनी त्यानंतर फोन लावलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांनी या प्रकरणी हिंदू पोराच्या कपाळावरच्या भगव्या टिळ्यासाठी कंबर कसून न्याय मिळवला पाहिजे. नाहीतर जसं त्या नाणेघाटात हल्दी घाटीचं गीत गायलं तर लांड्यांच्या गांडीला झुमलं ना, तसंच उद्या हिंदूंना घराबाहेर पडताना आपला धर्म लपवून बाहेर पडावं लागेल. एकमेकांना राम राम नाही म्हणायचं, लांड्यांना वाईट वाटेल. कपाळावर टिळा लावला तर डोक्यात रॉड घातला जाईल. तुमचा धीरज परदेशी होईल, कारण तुम्ही कितीही म्हणालो हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. पण मुसलमानांच्या लेखी जसं संभाजीनगर म्हणजे आजही औरंगाबादच आहे, अहिल्यानगर अहमदनगर आहे आणि हा सगळा मुलूक त्यांच्या बापजाद्यांचा म्हणजे निजामाचा, आदिलशहाचा, त्या कुतुबशहाचा, औरंग्याचाच आहे. तुम्ही आम्ही हिंदू इथं गुलाम आहोत, यांना मुजरा करणारे गुलाम. त्यामुळे हल्दीघाटी के गीत नहीं गाने का, इनको मुजरा करने का, क्या समजे? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात इतके दिवस सुप्तपणे दडलेल्या इस्लामी निजामांच्या विखारी प्रवृत्तींच्या अवलादींना आता त्यांची जागा दाखवायची वेळ आलेली आहे. त्यांना पाठीशी घालणाऱ्या खाकीतल्या या काही दलालांनाही फैलावर घेण्याची वेळ आलेली आहे. पण ते काम कुणाचं आहे? अर्थात ते काम राज्याचे गृहमंत्री नक्कीच करतील असा विश्वास आहे. पण त्याही आधी लक्षात घ्या की हिंदू संख्येनं यांच्या कैक पटीनं जास्त असला तरी कमजोर का पडतोय याचं विश्लेषण व्हायला हवं. यांना लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यांची भाषा कळते, तर ती भाषा बोलणारा हिंदू आता रस्त्यावर उतरला पाहिजे. नुसता कपाळावर टिळा लावला म्हणजे तो धर्माभिमानी हिंदू झाला असं नाही होत. तो टिळा पुसायला उठणारा प्रत्येक हात हा धडा वेगळा करण्याची धमक ज्या दिवशी आपल्या अंगात येईल तेव्हा आपण खरे हिंदू, नाहीतर नाव हिंदू आणि वर्तन गांडू. यासाठी ही गांडूगिरी सोडून रस्त्यावर उतरणारे मावळे निर्माण करणं ही काळाची गरज आहे. एका भगव्या सैन्याची गरज आहे, शिस्तबद्ध आर्मी ही काळाची गरज आहे. बघा, विचार करा, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. कारण धीरज परदेशी हा काय तुमचा आमचा सख्खा सोयरा तर नव्हता ना. मारला गेला, मेला तो, कारण धर्माभिमान दाखवणारा टिळा कपाळावर लावून मुसलमानांच्या कब्रस्तानात गेला होता. कुणी सांगितलं त्याला जायला तिकडे? भले नोकरीच्या निमित्तानं का गेला असे ना, पण त्याला सांगितलं कोणी तिकडे जायला? असंच बोलणार ना तुम्ही. पण त्याला तिथं बोलवून एका सावजासारखं टिपलाय लांडग्यांनी, हे विसरू नका तुम्ही. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजीच घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.